नमस्कार, मी वैशाली गुप्ते. मी आज तुम्हाला न्यूमरोलॉजीबद्दल काही सांगणार आहे. आतापर्यंत मी खूप लोकांना न्यूमरोलॉजी बद्दल जे काही त्यांचे प्रश्न होते त्याची उत्तरं दिलेली आणि सगळ्यांचे अगदी आन्सर सटीक त्यांना मिळालेले आहेत. तर माझी अशी इच्छा होती की चला आज आपण न्यूमरोलॉजी ऑनलाईन शिकवावी टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. कोणाला जर पेड कोर्सेस करायचे असतील तर ते मला डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकतात. मी व्हॉट्सअप नंबर शेवटी सांगणार आहे सगळ्यांना. तर आपण आज न्यूमरोलॉजीबद्दल थोडी माहिती घेऊया. न्यूमरोलॉजीमध्ये काय असतं की बेसिक आणि डेस्टिनी हे प्रत्येकाच्या डेट ऑफ बर्थमध्येच असतं. ते कसं काढायचं ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे. बेसिक कसं काढायचं, डेस्टिनी कसं काढायचं आणि बेसिक आणि डेस्टिनी हे आपल्या लाईफमध्ये कोणत्या इयरपासनं वर्क करतं त्याच्यावरती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचे ज्या क्वालिटीज आहे 1 ते 9 हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार, कारण एकाच व्हिडिओत सांगितलं तर खूप मोठा होऊन जाईल हा व्हिडिओ. तर एवढा मोठा मला एकदम करायचा नाही आहे. आपण छोटासा व्हिडिओ करू आणि तुम्ही स्टेप बाय स्टेप माझे व्हिडिओ बघत जा आणि हळूहळू तुम्हाला न्यूमरोलॉजीची सगळी माहिती मिळणार. ज्या लोकांना आजकाल बऱ्याच लोकांना थोडीफार आयडिया असतेच बेसिक कसा काढला जातो डेस्टिनी, पण ज्यांना नाही माहिती आहे त्यांच्यासाठी हा माझा पहिला व्हिडिओ आहे. हा आपण सगळ्यांनी बघावा. आता मी सोपेच डेट ऑफ बर्थ घेतलेले आहेत की जेणेकरून सगळ्यांना इझिली समजावं म्हणून. तर पहिली डेट ऑफ बर्थ आपण घेतली 1/4/2000. एकदम सोपी घेतलेली आहे 1/4/2000, म्हणजे आपल्याला समजायला पण सोपी पडेल. जसं याचा बेसिक आहे हा 1 तारखेला जन्म झाला म्हणून हा बेसिकमध्ये काउंट होतो. मूलांक आणि भाग्यांक. जसं मूलांक याचा बेसिक आहे 1 आणि भाग्यांक म्हणजे डेस्टिनी आहे याची 7. या सगळ्या याची टोटल जी आहे ती 7 होते आहे. याच्यात मग आपलं हे 2000चा 2, 4 आणि 1 5 आणि 2 7 झाली डेस्टिनी. हे अगदी सोप्यात सोपं घेतलेलं आहे. याच्यानंतर आपण डबल डिजिटचं घेतलेलं आहे. डबल डिजिटमध्ये काय केलं आहे 12 ऑक्टोबर 2002. ही पण सोपीच डेट घेतलेली आहे. जसं आता 1 आणि 2 याची टोटल झाली 3, म्हणजे बेसिक आहे याचा 3 आणि डेस्टिनी झाली याची टोटल सगळ्याची जर आपण टोटल करतो तर डेस्टिनी झाली 1 + 2 + 1 + 2 + 2, सगळ्याची टोटल झाली 7, म्हणजे यांची डेस्टिनी आहे 7. आता तिसरा जो नंबर घेतलेला आहे, तिसरी जी डेट ऑफ बर्थ घेतली आहे ती थोडीशी कठीण घेतली आहे, थोडीशी हार्ड घेतली आहे की जेणेकरून कोणाची पण अशी हार्ड राहू शकते, तर त्यांना कठीण जायला नको काढायला. त्याच्यासाठी मी थोडीशी कठीण घेतली आहे. 27/11/1999. आता याच्यामध्ये 27 म्हणजे 2 आणि 7 डबल डिजिटचा सिंगल डिजिट झाला 9, म्हणजे बेसिक झाला 9 आणि डेस्टिनी या सगळ्याची टोटल केली तर सगळ्याची टोटल होते आहे 39. आता 39 हा पण डबल डिजिटच झालेला आहे. याला आपल्याला सिंगल डिजिटमध्ये आणायचं आहे. मग 3 + 9 तर झाली टोटल 12 हा पण झाला डबल डिजिटमध्येच. तर आपल्याला यालाही सिंगल डिजिट करायचं आहे तर त्याचा सिंगल डिजिट झाला 3, म्हणजे याची डेस्टिनी आहे 3, म्हणजे याचा बेसिक आहे 9 आणि डेस्टिनी आहे 3. तर असं हे बेसिक आणि डेस्टिनी काढलं जातं. तर आता सगळेजण आपापला बेसिक आणि डेस्टिनी काढायचा आणि मला व्हॉट्सअप करायचा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे, लिहून घ्या, 9665022119. या नंबरवरती कृपया मला कोणी फोन करू नका, मला डायरेक्ट मेसेज करा आणि मी विदिन 3 डेजमध्ये तुम्हाला सगळ्यांना त्याची रिप्लाय देईन. ज्यांना न्यूमरोलॉजी काय आहे, न्यूमरोलॉजी शिकायची असेल तर त्यांनी मला जरूर मेसेज करा. मी परत एकदा माझा नंबर सांगते आहे, 9665022119. ठीक आहे. तर सगळ्यांनी आपापली डेट ऑफ बर्थही त्याच्यात मेन्शन करायची आहे आणि तुमचा बेसिक आणि डेस्टिनी मला काढून पाठवायचं आहे, म्हणजे मला समजेल की तुम्हाला बेसिक आणि डेस्टिनी कसं काढतात हे समजलं आहे. आता बेसिक आणि डेस्टिनी हे कसं आपल्या लाईफमध्ये वर्क करतं, आपल्या कोणत्या एजपासून हे वर्क करतं याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. जसं आता बऱ्याच लोकांची लग्न ही 24 वर्षाच्या आत, आता तर होत नाही पण आधीच्या काळी आधी म्हणजे आताही होत असेल काही लोकांची, पण ज्यांची लग्न 24च्या आत किंवा जे वर्क जॉब किंवा स्वतःच्या पायावर उभे राहतात 24 वर्षाच्या आत, त्या लोकांसाठी ही जी बेसिक आहे हा वर्क करतो वयाच्या 24 वर्षापर्यंत आणि 24 वर्षानंतर त्यांचा डेस्टिनी वर्क करतो. आता समजलं का तुम्हाला याच्याबद्दल? परत एकदा सांगते, जे लोकांचं लग्न किंवा जॉब ह्या दोनपैकी कुठली पण एक गोष्ट वयाच्या 24 वर्षाच्या आतमध्ये होते त्या लोकांसाठी डेस्टिनी वर्क करते 24 वर्षापासून. पण ज्या लोकांचं लग्न 24 वर्षाच्या आत होत नाही आणि ज्या लोकांना जॉब 24 वर्षाच्या आत लागत नाही त्या लोकांची डेस्टिनी जी वर्क करते ती वयाच्या 30 वर्षापासून. ठीक आहे. तुम्हाला एवढी आयडिया आली, म्हणजे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बेसिक कसा काढायचा शिकवला, डेस्टिनी कसं काढायचा ते शिकवला आणि बेसिक आणि डेस्टिनी हे कसं कोणत्या एजपासून वर्क करतं हे मी तुम्हाला शिकवलं. ठीक आहे. एवढ्या 3 गोष्टी समजल्या.
आता याच्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की 1 ते 9 ह्या ज्या बेसिक आणि डेस्टिनी प्रत्येकाची निघणार. आता 1 ते 9 मध्येच राहणार सिंगल डिजिट. मग त्या सगळ्यांचे प्लॅनेट्स काय आहे, त्यांच्या क्वालिटीज काय आहे, हे मी तुम्हाला सगळं शिकवणार. आणि त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण चार्ट कसा तयार करायचा तो शिकवला जाणार. स्टेप बाय स्टेप आपण शिकू, म्हणजे तुम्हाला बेसिक न्यूमरोलॉजी तर तुम्हाला येऊनच जाईल. ठीक आहे. मग ॲडव्हान्स न्यूमरोलॉजी पण मी तुम्हाला हळूहळू शिकवेल. पण तुम्हाला जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करून तुमचं बेसिक आणि डेस्टिनी सांगा, म्हणजे मला आयडिया येईल की तुम्हाला इंटरेस्ट येतो आहे शिकण्यात. ठीक आहे. तर परत मी माझा नंबर सांगते तुम्हाला, 9665022119. ठीक आहे. तर चला, एवढ्यावरती मी माझा व्हिडिओ संपवते. चला, धन्यवाद.